हे सरकार चालवणार आहे का? वाटतं काय सरकार चालवणार? ही दादागिरी आहे का नाही? मुंबईमध्ये सध्या काँग्रेसने हे आंदोलन छेडलेले आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आज आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हॅलो राहुल गांधी संघर्ष करो, राहुल गांधी संघर्ष करो। हेलो जब से मोदी करता है पुलिस को आगे करता है। तर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस आज आक्रमक झालेले आहे। मुंबईमध्ये युवक काँग्रेसने आज आंदोलन केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासाने वर्षा बंगल्याला घेराव घालणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आज आक्रमक होऊन आंदोलन करताना पाहायला मिळतात। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण मनशीकडे। मनशी, मोठ्या आक्रमक झालेले आज काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते दिसतात, युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे, काय नेमकं सध्या हे वातावरण आहे? गनिमी काव्यानं हे युथ काँग्रेसचं आंदोलन आहे सुरू आहे आपल्याला दिसतंय चित्र। कारण आजपर्यंत काँग्रेसची जी छबी आहे महाराष्ट्रामध्ये सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याची, मात्र युथ काँग्रेस ज्यामध्ये महाराष्ट्र युथ काँग्रेस आणि मुंबई युथ काँग्रेस दोन्ही सहभागी होते, ते युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले असं म्हणायला हरकत नाही। कारण अक्षरशः मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हे कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर आले आणि यांनी चक्काजाम केला। मरीन ड्राईव्हच्या मुख्य रस्त्यामध्ये काही वेळापूर्वी चक्काजाम झालेला होता, तीव्र आंदोलन झालं, अक्षरशः झटापट झाली पोलिसांची आणि त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। आंदोलन आता संपलंय असं वाटत असतानाच अचानकपणे सलग 2 ते 3 वेळा अचानकपणे काही कार्यकर्ते हे रस्त्यावरती आले, त्याच्यामुळे गनिमी काव्याने हे आंदोलन सुरू आहे असं सध्याचं चित्र आहे। आणि जी हाक देण्यात आली आहे, जो इशारा देण्यात आलाय की वर्षा निवासस्थानाला थेटपणे घेराव घालणार आहेत आंदोलक, त्याच्यामुळे वर्षा निवासस्थानाच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे आता त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। वेळापूर्वी या आंदोलनामध्ये सचिन सावंतांना आपण पाहिलेलं होतं, आणखी कोण कोण नेमके महत्त्वाचे नेते काँग्रेस या आंदोलनात सहभागी झालेत? युथ काँग्रेसचे सगळ्यात जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये आपण बघितलं तर सचिन सावंत हे तर होतेच, मात्र त्यासोबतच युथ काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी आहे यामध्ये प्रेसिडेंट झीनत असेल आणि त्यानंतर इतर पदाधिकारी असतील, त्यांचा देखील या आंदोलनामध्ये सहभाग होता। सगळ्यात महत्त्वाचं की जे इतर जे कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते सुद्धा आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। मात्र मुंबई काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत किंवा मुंबई काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते फारसे आज या आंदोलनात आपल्याला बघायला मिळालेले नाहीत। मात्र सर्वाधिक जी संख्या होती या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची ती म्हणजे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील ते शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांना सुद्धा पोलिसांनी यापूर्वीच नोटिसा बजावलेल्या होत्या आणि तरी देखील ते आंदोलनात उतरले, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता पुढची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पोलीस स्टेशनला जाऊनच पार पाडली जाईल। यामध्ये सचिन सावंत जे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ठीक आहे मनशी, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद मनशी पाठक, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर मुंबईमध्ये युवक काँग्रेसनं आज आंदोलन केलं, गनिमी काव्याने हे आंदोलन होत होतं। थोड्या वेळानंतर मोठा ग्रुप या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत होता। खरं तर नेहमी सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याची काँग्रेसची परंपरा, आज युथ काँग्रेसनं वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं। तर आज काँग्रेसने केलेल्या या आक्रमक आंदोलनावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन म्हणजे नौटंकी करण्याचा प्रयत्न आहे। खरं तर या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झाली, दोषींवर कारवाई देखील होते। असं असताना फक्त राजकीय भांडवल करायचं आणि आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसकडनं अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा, नौटंकी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईतील जनतेला वास्तव माहिती आहे, त्यामुळे काँग्रेसनं अशी कितीही नौटंकी केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही।